31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी निर्णय कायम राहणार असल्याचा खुलासा वाणिज्य विभागाच्या वतीने करण्यात आल्यानंतर सर्व शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून आज लासलगाव बाजार समितीच्या मुख्य इमारतीच्या बैठक हॉलमध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती शेतकरी संघटना, छावा क्रांती संघटना, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यासह इतर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सहभागी होते। केंद्र शासनाच्या धोरणाच्या विरोधात शेतकरी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक संपन्न झाली। केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तातडीने निर्यात बंदी न हटवल्यास येणाऱ्या दिवसांमध्ये राज्यव्यापी मोठे असे तीव्र आंदोलन करणार असल्याचे या बैठकीचे प्रमुख मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर सांगत आहेत। गेल्या 2 महिन्यापासून आपण पाहतोय की जे ह्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन होते आणि त्या कांदा निर्यात बंदीचा केंद्र शासनाने निर्णय घेतलेला आहे। आणि हास्यास्पद गोष्ट अशी की गेल्या 2-3 दिवसापूर्वी कांद्याची निर्यात बंदीचा उठवण्याचा निर्णय शासनाने घेतला अशी घोषणा केली। आणि नुसतं शेतकऱ्यांनाच नाही तर खरं तर सोमवारी आणि शनिवारी व्यापाऱ्यांनी फसवल्याचं उदाहरण समोर आलेलं आहे। ज्या कांद्याला 1000 रुपये भाव होता तो कांदा व्यापाऱ्यांनी सुद्धा 1800 आणि 2000 रुपयांनी खरेदी केला आणि ती नुसती अफवाच ठरली की निर्यात बंदी उठली। शासनाच्या वतीनं केंद्र शासनाच्या वतीने ट्विट करण्यात आलं आणि केंद्र शासनाच्या निर्यात बंदीचा निर्णय हा 31 मार्चपर्यंत लागू राहील अशी काही घोषणा ट्विटच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या वतीने करण्यात आली। या धोरणाचा आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि दिल्लीमध्ये होत असलेल्या या शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला आमच्या सर्व संघटनाच्या वतीनं, शेतकरी संघटनेच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करतो। या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांचा लासलगाव बाजार समितीच्या सभागृहामध्ये बैठक झाली आणि ह्यापुढे मोठं आंदोलन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं केंद्र शासनाच्या विरोधात जन आंदोलन उभं करण्यात येईल आणि प्रत्येक रूपरेषा ही दिवसेंदिवस ठरवण्यात येईल। आज फक्त या दिल्लीमध्ये होत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आणि रोज नवीन पद्धतीनं शेतकऱ्यांच्या बरोबर एक नवीन आंदोलन उभारण्यात येतील आणि केंद्र शासनाच्या जे काही लोकप्रतिनिधी मग ते मंत्री असतील, काही आमदार असतील, खासदार असतील, त्यांना या भागामध्ये गावबंदी असतील त्या भागामध्ये येण्याचं निर्बंध असतील अशा प्रकारचे विविध प्रकारचे आंदोलन या ठिकाणी ठरवण्यात येतील। या आज झालेल्या बैठकीमध्ये असे ठराव करण्यात आले। या पुढील आंदोलनाची दिशा आपल्याला लवकरच सांगण्यात येईल। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।